शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो। आता आम्ही पोचलो आहे वेंगुर्ल्यामध्ये आणि हा वेंगुर्ल्याचा आहे समुद्र किनारा। तर आता आम्ही चाललो आहे सागर बंगल्याकडे। तिथे बांधकाम विभागाचे खात्याची रेस्ट हाऊस आहे, तर तिथे आम्हाला आता रूम मिळते की नाही बघायला चाललो। सो चला बघूया। आणि इकडे बघू शकता तुम्ही किती सुंदर समुद्र चौपाटीचा व्ह्यू येत आहे। आणि तिकडे जो आहे तुम्हाला दिसणार तो आहे सागर बंगला। एकदम सी फेस आहे आणि खूप सुंदर आहे आणि ऑफकोर्स सुंदर असणारच, कारण की PWTचे सगळेच खात्याचे जे रेस्ट हाऊस आहे ते एकदम स्पॉटवर असतात। सो बघूया आम्हाला रूम मिळतात की नाही मिळत। हे आहे गव्हर्नमेंटचं रेस्ट हाऊस। आता सागर बंगल्याकडे इकडे बीच आहे आणि त्याच्या जवळच मस्त हा रेस्ट हाऊसचा बंगला आहे, सागर बंगला। तो खूप छान व्ह्यू दिसत आहे याच्यावरून। आणि बघूया रूम वगैरे आम्हाला भेटते की नाही इथे। तर हा आहे बीच आणि आहे सागर बंगला। सागर रत्न नाव आहे याचं। आणि सागर रत्न जो आहे रेस्ट हाऊस तो बंद आहे सध्या, काम चालू आहे त्याचं कन्स्ट्रक्शन। सो काय माहिती आम्हाला अलाउ होणार नाही होणार, अजून काही गॅरंटी नाही आहे। आणि इकडे छानपैकी इकडून हा सी व्ह्यू आहे, खूप सुंदर असं आहे। एवढा सी व्ह्यू वाला जो आहे ना रेस्ट हाऊस तो बंद ठेवलेला आहे। विचार करा काय उपयोग, एवढा छान रेस्ट हाऊसचा काही उपयोग नाही असून सुद्धा। असो, आणि श्रेयांश बिचारा इथेच बसलेला आहे असा उन्हात अनात, त्याला पण ऊन लागत आहे। जर चालू असतं रेस्ट हाऊस तर त्याला आत थोडंसं फ्रेश वगैरे करता आलं असतं, बट दॅट्स इट। ओके, इथे वरतीच लाईट हाऊस सुद्धा आहे। इथे जाण्याचा टाईम आहे 9 ते 12 आणि 4 ते 6, बट खूप ऊन असल्यामुळे आम्ही ते गेलो नाही, कारण की श्रेयांशला खूप ऊन लागली असती पहिलेच त्याला, आता खूप ऊन लागली आम्ही येता येता। रेस्ट हाऊसचे कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे आणि तिथं पाणी वगैरेची सोय नसल्यामुळे आम्हाला काही ते अवेलेबल झालं नाही। सो आम्ही निघालो असंच वेंगुर्ल्याच्या रस्त्याने फिरत फिरत बघत रस्ते आणि हॉटेल शोधत होतो सगळे। तर ही आहे वेंगुर्ल्याची घरे, खूप सुंदर अशी घरे आहे। आणि इथले ना काही कोकणाचा जो टच असतो ना घरांना तो राहतोच प्रत्येक घराला, म्हणजे अशी उतरती छपरे आणि त्याच्यावर इंग्लिश कौलू वगैरे टाकलेले असतात, तर ते खूप छान वाटतं मला। बाहेर खूप ऊन होती आणि आम्ही काहीतरी असा स्पॉट शोधत होतो थंडगार पिण्यासाठी, कारण की खूप ऊन असल्यामुळे काहीतरी असं थंड खाण्याची इच्छा होत होती। सो आम्ही एक कॅफे शोधला आणि तिथे गेलो, तर तिथे आम्ही छान आईस्क्रीम आणि मँगो कॉकटेल ऑर्डर केला, तर खूप छान होता आणि श्रेयांश पण खूप मजेने खात होता। सो तिथे थोडा वेळ टाईम स्पेंड केला आणि निघालो पुढे अजून रूम शोधायला। सो वेंगुर्ल्याचा स्पेशल बेबी चॉकलेट। तर आम्ही आलो आहे परत बीचकडे आणि इकडेच एक जी मगाशीच पाहिलेली रूम आहे तेच आता फिक्स करण्याचं ठरवलेलं आहे। आणि सी व्ह्यू तर रूम आम्हाला काही मिळाली नाही। सो इकडे पुढेच एक हॉटेल आहे, सी व्ह्यू हॉटेल आहे ते, गजाली म्हणून। तिथे आम्ही रूम बघितली होती मगाशी आणि तेच रूम आम्ही म्हटलं परत घेण्याचं ठरवलं। सो आम्ही त्या हॉटेलमध्ये निघालो। सो हा आहे त्याचा रस्ता आणि अगदी सागर बंगल्याच्या जवळच ते हॉटेल आहे गजाली म्हणून, खूप छान आहे। सो चला आपण तिथे आता चेक इन करू आणि बघूया। हे आहे हॉटेल गजाली जिथे आम्ही रूम पाहिली।
तर आम्ही आलो आहे हॉटेल गजालीमध्ये. तर इथे थोडा स्टे घेतलेला आहे कारण की भरपूर ऊन होती बाहेर आणि कुठेतरी निवांत असं थोडा वेळ थांबायचं होतं, म्हणून इथे एक रूम केली आम्ही छान छोटीशी. तरी खूप छान आहे, तुम्हाला दाखवते ओव्हरऑल व्ह्यू या रूमने का काय रोबोट वगैरे खेळून राहिला. इकडे थोडं सामान आम्ही टाकून दिलं. इकडे छान असा टीव्ही आहे, कबोर्ड आहे आणि मोठी रूम आहे छान. एक्स्ट्रा आम्हाला गादी पण दिलेली आहे, प्लस इथे छान डायनिंग टेबल आहे एक आणि पूर्ण असं छान व्ह्यू आहे. आणि आम्हाला खूप बजेटमध्ये अशी रूम भेटली आम्हाला हे. आणि क्लिनिंग वगैरे पण छान करून दिली आहे त्यांनी. इकडे पण एक डस्टबिन आहे हितेश, इकडे पण एक डस्टबिन. आम्हाला मस्त परवडली, छान कॉस्टमध्ये 1800 रुपयेमध्ये AC रूम भेटली आणि खूप मोठी आहे, म्हणजे 4 जण आरामात झोपू शकतात आणि कपल पण असते तर फारच चांगलं. आणि इकडे बस श्रेयांश मस्त निवांत बसलेला आहे आणि आता AC लावून दिलेला आहे, थोडासा आराम करतो आणि मग थोड्या वेळाने संध्याकाळी थोडंसं बीचवर जाऊ आणि तुम्हाला वेंगुर्ल्याचा बीच दाखवू इथला. आणि बाकी तर मी थोडंफार दाखवलंच तुम्हाला, पण आता थोडंसं जवळून थोडा बीच दाखवते वेंगुर्ल्याचा. आणि हितेशराव इकडे आराम करत आहे, सो मी पण थोडा आराम करून घेते. आम्ही आता छान फ्रेश वगैरे झालो आहे. खूप थकलो होतो सकाळपासून फिरून उन्हात वगैरे, कारण की मेमध्ये प्रचंड ऊन असते इकडे सुद्धा. सो चला.